नमस्कार मंडळी. ओले कुरकुरीत बोंबील बनवतोय. मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही रेसिपी खूप आवडत असेल. पण होतं काय की जेव्हा आपण बोंबील तेलात सोडतो तेव्हा एकतर ते फुटतात किंवा ते क्रंची होतच नाहीत. जर तुमच्या बाबतीतही असं काहीसं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी बोंबीला मधून असं चिरून घ्यायचंय, स्वच्छ पाण्याने धुवून थोडा वेळ मीठ आणि लिंबू लावून सोडून द्यायचंय. त्यानंतर बोंबील असे व्यवस्थित एका सुती कपड्यावरती पसरवून ठेवायचे आणि वरून काहीतरी हेवी भांडं ठेवायचे. पूर्वी लोक याला पाट्याखाली ठेवायचे, त्यामुळेच याला पाट्याखालचे बोंबील असं सुद्धा म्हटलं जायचं. बोंबीलमधलं पाणी साधारण निथळल्याच्या नंतर अगदी कोरडे बोंबील होतात. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला मॅरिनेट करायचे. मॅरिनेशनसाठी इथे मी कोकम आगळ घेतले, लाल तिखट, हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट. आता बोंबीलला दोन्ही साईडनी हा मसाला व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ, बारीक रवा, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून बोंबील व्यवस्थित असं कोट करून घ्यायचंय. बोंबलाला दोन्ही साईडून कोट करून घेतल्यानंतर तेल तापवायचंय आणि तेलामध्ये अलगद हे बोंबील सोडायचे आहेत. बोंबील फ्राय व्हायला लागले की ते आपोआप श्रिंक होतात. श्रिंक झाले म्हणजेच ते कुरकुरीत झाले असं समजायचं. लगेच पलटण्याची घाई करायची नाही. थोडेसे श्रिंक झाल्यानंतरच त्याला पलटायचे आणि अशा पद्धतीने तुमचे कुरकुरीत असे बोंबील तयार आहेत. बाकी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.